इचलकरंजी शहरातील प्रसिद्ध वृंदा फाउंडेशनचे दुसरे साहित्य संमेलन उत्साहात साजरे। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वृंदा फाउंडेशनतर्फे महिलांच्यासाठी आरोग्य शिबिर विविध स्पर्धा घेण्यात आल्या। सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। या कार्यक्रमाकरिता कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील हुपरीकर, मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सलोनी घाटके, डॉक्टर सुषमा स्थित पुजारी, आयुर्वेदिक तज्ज्ञ तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख सौ वैशाली डोंगरे, भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष अश्विनी कुबडगे, महिला आघाडी पूर्व मंडल अध्यक्ष सीमा कमते, सुदर्शना पाटील, माई सूरज माळी, सावंत सर, पाटील सर, मधुरा ऐवाळे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी वृंदा फाउंडेशनच्या अध्यक्षा व सतर्क लाईव्ह न्यूज चॅनलच्या संपादिका सौ संगीताताई हुगे यांनी फाउंडेशन कार्याचा आढावा घेतला। तसेच उपस्थित मान्यवरांनी देखील आपापल्या क्षेत्रातील कार्याचा आढावा घेतला व महिलांना मार्गदर्शन केले। स्पर्धा परीक्षक म्हणून सुषमा आगरकर, वैशाली डोंगरे, सुचेता कलाजे यांनी उत्तम परीक्षण केले। यावेळी विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षिसे देण्यात आली। कार्यक्रमास दीप्ती लोकरे, सिद्धी जाधव, योगिता दाभोळे, सुप्रिया मजले, सुजाता पाटील, इंदुमती कुडचे, कविता रानडे, जयश्री शेलार, सुनीता चनविरे, माधुरी लोहार आदी सदस्य उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा दंडगे यांनी तर आभार सौ सरिता पांडव यांनी मानले। आपण जे अशिक्षित लोक आहेत त्यांना पांढऱ्या पुस्तकाद्वारे आपण स्वतःला सुशिक्षित केलं होतं, साक्षर केलं होतं। त्यानंतर 2000 काळ आला, त्यानंतर 3 जागा कॉम्प्युटर येते आणि जे आपण शिक्षण घेऊन मोठे झालो होतो, आता ज्याला कॉम्प्युटर येते बघून आपण ताजं अन्न खाल्लेलं बरं। उद्यापासून माझ्याकडून एक महिलांना एक विनंती आहे की जेव्हा कढई भाजी होईल तयार, तेव्हा आपल्या वाटीची एक भाजी आपण वाटीत काढून ठेवणार आहे ना। आपल्या वाटणीची एक भाजी आपली भाजी काढून ठेवायची आणि मग दुसऱ्याला वाढायची। ते होत नाही आपल्याकडून, पण एक वेळा स्वतःचं आयुष्य बघा, स्वतः काय आहे होते काय असं रोजचं आयुष्य, रोजचं जगणं, रोजचं हे सगळं धामधुमीचं झालंय। सकाळी उठायचं, लवकर उठायचं, नवऱ्याचा डबा करायचा, पोराचा डबा करायचा, 11ला की भाजी नीट कर, दळप कर, संध्याकाळ झाली काय संध्याकाळचं जेवण स्वयंपाक, सकाळी उठल्यानंतर आम्ही हेच चाललंय। आम्ही ज्या महिला बसलोय हे आमचं पण संसार आहे, आमची पण पोरं आहेत, आमची पण सगळं म्हणजे संसार आहे। ज्या सावित्रीबाईंमुळे आपण आज मोठ्या अभिमानानं पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतोय, त्यांचं स्मरण करावं यासारखी मोठी गोष्ट दुसरी नाहीये। आणि उपस्थित मंचकावरील सर्वच मान्यवर आणि माझ्या माता भगिनी, खरं तर आपण सर्वजण जाणतो की कॅन्सर म्हटले की आपल्याला पहिल्यांदा नाव ऐकले की घाबरायला होतंय, पण आता पूर्वीसारखे दिवस राहिलेले नाही आहेत। कॅन्सरवरती चांगले प्रभावी उपचार उपलब्ध आहेत आणि आपल्या जवळच कोल्हापूरमध्येच आता उपलब्ध आहेत। आपल्या कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या माध्यमातून आपण सर्व प्रकारचे उपचार एकाच ठिकाणी, आता पेट स्कॅन सारखी मोठी तपासणी जी करण्यासाठी आपल्याला पुणे मुंबईला जायला लागायचं, ती सुद्धा उपलब्ध होत असतात। आता इम्युनोथेरपी नावाची एक ट्रीटमेंट आहे। आपण नावं बरंच कोविडच्या काळात पण रिटुक्सिमॅब वगैरे हे नावं ऐकलं। मॅप म्हणजे मोनोक्लोनल अँटीबॉडीज, त्या पर्टिक्युलर कॅन्सरच्या त्या डीएनएवर जाऊन ऍक्ट करून त्या पेशी मारण्याचं काम करतात, जेणेकरून रिझल्ट खूप चांगला येतो आणि साईड इफेक्ट अतिशय कमी असतात त्याचे। त्यामुळे ज्या सावित्रीबाईंमुळे आपण आज मोठ्या अभिमानानं पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतोय, त्यांचं स्मरण करावं यासारखी मोठी गोष्ट दुसरी नाहीये। आणि उपस्थित मंचकावरील सर्वच मान्यवर आणि माझ्या माता भगिनी, खरं तर आपण सर्वजण जाणतो की कॅन्सर म्हटले की आपल्याला पहिल्यांदा नाव ऐकले की घाबरायला होतंय, पण आता पूर्वीसारखे दिवस राहिलेले नाही आहेत। कॅन्सरवरती चांगले प्रभावी उपचार उपलब्ध आहेत आणि आपल्या जवळच कोल्हापूरमध्येच आता उपलब्ध आहेत। आपल्या कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या माध्यमातून आपण सर्व प्रकारचे उपचार एकाच ठिकाणी, आता पेट स्कॅन सारखी मोठी तपासणी जी करण्यासाठी आपल्याला पुणे मुंबईला जायला लागायचं, ती सुद्धा या महागाईच्या काळात किंवा आपल्या आता तुम्ही संसार करणारे आपण सगळे इथं लोक म्हणजे सगळ्या महिला संसार, आपल्या घरचे किती प्रॉब्लेम आहेत, आपल्याकडे कुणीही लक्ष देत नाही। आम्ही आजारी आहे 100 रुपये घे दवाखान्यात जा, पण महिलांची मानसिकता जर चांगली असेल तर ती कुटुंब संयोजकांनी बोलवलं बाहेर पडावं। तुम्ही एक पाऊल बाहेर पडलं तर वृंदा फाउंडेशन सारख्या आम्ही आल्याच्या सगळ्यात 5 पावलं तुमच्याकडे,
फक्त तुम्ही एक पाऊल बाहेर पडायचं आमचं काम आहे आणि हे काम वृंदा फाउंडेशन करायला लागले. एक रोपटं उभं केलं ते 2-3 वर्षापूर्वीच ना, 2-3 वर्षापूर्वी. आता खूप मोठं त्याचं वटवृक्ष व्हायला वेळ लागत नाही आणि खूप मी असं सांगते की त्या ताईंना अशा अनेक उपक्रम आताच मला वाटतं की मी पाककला ठेवलेत आणि भरपूर म्हणजे वेशभूषा ठेवलेल्या आहेत. वेशभूषा म्हणजे पाककला त्याच्या म्हणजे तुम्ही पाककला आपण महिला एक फाउंडेशन किंवा आपण का ठेवतोय, कारण तुमच्या अंगात जी कला आहे ते घरातल्याला किती पण कला ते चांगलं आहे तर याच्यात मीठ कमी आहे नाही आहे त्याची पालक करण्यासाठी आज आम्ही तो पाककला ठेवली. म्हणजे तुमच्या अंगात काय कला आहे. आता सरिता आमची आहे ती मला वाटतं की सरिता पांडव आहे. ती सरिता पांडव ऑल हे म्हणजे काय पण सांगा ते एनी टाईम तयार असते. मॅडम मी करतो, मॅडम मी करतो. तिला थांब म्हणायला लागते मला नको येतं तू करू नकोस. अशा गोष्टी म्हणजे तुम्ही असं हे ठेवलेलं आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचं जी कला आहे ते तुम्ही भरभरून मनापासून केलेलं असते. त्याचा तुम्ही उद्योगधंदा करू शकता. आज एकाचा कुणाचा वडा चांगला असेल, एकाचा कुणाचा शिरा चांगला असेल, आम्ही सांगू शकतोय त्या महिलेचा त्याचा शिरा चांगला होता, पुढच्या वेळी वृंदा फाउंडेशनमध्ये तुम्हाला ऑर्डर देऊ शकतात ते शिरा तुमचा चांगला. काही कारणाने पण डोकं पेट नाही आहे, ताण आहे. परत अजून काय मला वाटतं की मला ताण आला की होतं. कधी कधी काही लोकांचं पोट बिघडतं ताण आला, कधी कधी बीपी वाढतो. अशा सर्व गोष्टी आपल्याला ताणाला होत असतात. आता काय करायचं ताणाला तर ताण तर आहे, करायचं काय. येस आपण काय करू शकतो, आपलं लक्ष दुसऱ्या गोष्टींवरती केंद्रित करू शकतो. तो टेम्पल तुमच्या ज्या जवळची व्यक्ती असेल, जी विश्वासातली व्यक्ती असेल त्यांना तुम्ही काय करा उदाहरणाच्या शिकवा. अपेक्षा करू नका की तुम्हाला काही सोल्युशन देतील किंवा काही त्यातून मार्ग काढतील. पण तुमचं जे दुर्ग आहे ते आपल्याला पूर्ण करायचं. तुम्ही स्वतः कमळ मोगरा बघून गुलाब द्यायचा प्रयत्न करू तर काय स्वतःच अस्तित्व जपा. जो माणूस पुढं चाललाय ते माझं क्षेत्र नाही आहे, पण मी त्याला सपोर्ट नक्कीच करू शकते. संगीताईंना मी सपोर्ट नक्कीच करू शकते. म्हणून मी ताईंना काल पण म्हटलेलं की माझी तब्येत अचानक बिघडली आहे, पण मी 10 मिनिटं का विना येऊन जाणार, कारण ते माझं कर्तव्य आहे. त्या कार्यक्रम घ्यायला लागले ते एक लेडीज आहेत तर त्यांना 5 मिनिटं जाऊन जर माझ्याकडनं सपोर्ट मिळत असेल तर मी 5 मिनिटं जाऊन येणार. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या गल्लीतल्या भागातल्या बायका ज्यांना खरोखर आपल्या सपोर्टची गरज आहे त्यांना सपोर्ट करा. सगळ्यांना हातात हात घालून पुढं द्या. एवढं जरी आज आपण इथं शिकलो तरी सुद्धा भरपूर आहे.